शुभ्रा मॅम. हाय मॅडी. मॅम आपल्याला ऑर्डर लवकर कंप्लीट करणं खूप गरजेचं आहे. मॅम आपल्याला ऑलरेडी लेट झालाय. मी ओढण्यांना टिकल्या चिटकवायला घेऊ का? आणि तुम्ही लेस लावा. हा मॅडी हे बघ, ही ना लास्ट लेस आहे. ही झाल्यावर झालंय आपलं काम. तू एक काम कर, तोर घडी घाल ना त्या ओढण्यांची. ओके मॅम. अरे वा, बबडू शेठ छाने झाले. आई कामात आहे म्हटल्यावर तिला त्रास न देता चक्क शांतपणे दूध पितायत. शाबास. थँक्यू आजो. शुभ्रा, मला ऑफिसला निघायचंय. चल पटकन ब्रेकफास्ट दे मला. शुभ्रा, लवकर ब्रेकफास्ट दे प्लीज. शुभ्रा, मला ब्रेकफास्ट दे, उशीर होतोय. शुभ्रा, ऐकतेस ना तू? अरे बबडू, झालं का? दूध पिऊन झालं? हो. शाबास, गुड बॉय. बस बस बस. शुभ्रा, ऐकत नाहीयेस का तू? हा, ब्रेकफास्ट दे ना लवकर. अरे सर, तुम्ही शुभ्रा कामात आहे म्हटल्यावर तिला डिस्टर्ब न करता स्वतःची कामं स्वतः करायला शिक. ती काहीतरी करू पाहते. तिला आपल्या सगळ्यांच्या सपोर्टची गरज आहे हे नक्कीच कळतंय तुला. तेव्हा प्रत्येक कामात शुभ्रा शुभ्रा न करता जरा स्वावलंबी हो. या अभिजितला फार पुळका आहे ना शुभ्राचा. यानेच डोक्यावर बसवून ठेवलं हिला. हिचा सगळा माज उतरवणार आहे मी आज. झालं. मॅडी झालं काम. चला, गुड. झालं का? हो. मॅडी, तू नाश्ता करून घे. नंतर गडबडीत शुभ्रा नाश्ता करणार नाही मला माहित होतं, म्हणून मी तिला आधीच करायला लावलंय. सर आम्हाला लेट होतोय, नंतर करू का? मॅडी नाही, आहे अजून थोडा वेळ. करून घे नाश्ता. तोपर्यंत मी हे सगळं पॅक करते. ओके. चल 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 चल. बस 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 बस. मॅडी हे घे. हे गाठोडं घेऊन आपल्याला जायचंय. बरं, मला 5 मिनिटं दे. मी बबडूचं टिफिन पॅक करते, कारण त्याला रस्त्यात मग भूक लागते. हा, तू बस इकडे, मी आले. ओके मॅम. बाबा, मी बबडूला घेऊन जाते. या शुभ्राला धडा शिकवायचा असेल तर या ओढण्यांची आधी वाट लावायला पाहिजे. मॅडी, कशी आहेस तू? मस्त मजेत. बरं, तुला माहिती आहे की नाही, काय? अभिजित सरांनी आज खूप मस्त आणि असा यमी केक बनवलाय. काय? सरांनी केक बनवलाय? हो. कुठे? अच्छा, तुला काहीच माहित नाही का? नाही. अरे मग मी चुकून बोलून बसलो.
म्हणजे बहुतेक त्यांना तुला द्यायचा नसेल म्हणून त्यांनी रूम मध्ये लपवून ठेवलाय. सरांनी केक वरती त्यांच्या रूम मध्ये लपून ठेवलाय. तू संपवून टाकतेस ना सगळे केक म्हणून. मी शोधते केक तो. ओके तू शोध जाऊन केक, पण हे कशाला घेऊन चालले? हे मी धरून ठेवतो. इट्स ओके सर, नो प्रॉब्लेम. अगं मी सांभाळेन. ऐक ना इट्स ओके सर, इट्स ओके. मॅडी, ऐक तर, हे बघ. कुठे ठेवला असेल सरांनी केक लपवून? मी इकडे ठेवला असेल ड्रॉप मध्ये. मॅडी, ऐक ना, तू शोध आरामात, मी ते धरतो ते. इट्स ओके सर, नो प्रॉब्लेम. अगं तुला नीट शोधता येईल, मी धरतो ना ते. ओके सर, मी पकडते, डोंट वरी. कुठे ठेवला असेल सरांनी केक? हो. इकडे ठेवला असेल का? म्हणजे शोधायला लागेल. तेच म्हणतो मी, तू शोध ना, मी हे धरतो म्हणजे तुला अडचण नाही होणार. इट्स ओके सर, मी पकडते ना, डोंट वरी. कुठे ठेवला असेल? इकडे बघू का? हो का सर, ह्याच्यामध्ये बघू का? हा बघू शकतेस, पण ऐक ना, ते खूप घट्ट आहे, तुला ओढायला त्रास होईल. हे मी धरतो. इझी आहे सर, इझी आहे. कुठे ठेवला आहे? मॅडी, एवढा आत जायची गरज. ऐक ना, हे बघ, मला वाटतं ह्याच्यात लपवून ठेवला असेल का कदाचित. ह्याच्यामध्ये हा, असू शकतो, सरांनी कुठेही लपवलेला. यू आर राईट, यू आर राईट. ऐक ना, ते खूप घट्ट आहे. ओ मी ते धरतो, तू आरामात उघडते. नाही, इट्स ओके सर, इट्स ओके. सर तुम्ही हेल्प करा ना मला. अगं नाही, मी नाही हेल्प करू शकणार तुला. म्हणजे मीच तुला मुद्दामून केक दिला असं वाटेल ना सरांना, मध्ये चिडतील उगाच. पण मी तुला ती हेल्प करू शकतो, मी ते धरतो. तू ओके सर, मी पकडते, डोंट वरी. मी अरे पकडला आता तुझं नाव सांग ना. ए बबडू, बस 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 बस. अरे कुठे चाललास? बस 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 बस, शांत बस, शांत बस. बबडू हुशार आहे की नाही एकदम? बबडू डॅडाचं नाव कधीच सांगत नाही, कारण डॅडा त्याला काय देतो? रिवॉर्ड देतो, हो की नाही? नाही ना सांगणार कोणाला? नाही. शाबाश, गुड बॉय. सांगू नको कोणाला. मोठी फॅशन डिझायनर व्हायचंय ना हिला. तुला ना लायकीच दाखवतो तुझी. बबडू चल राजा, निघायचंय आपल्याला. बबडू मला सांग, मॅडी कुठे? आता इथेच होती ना मॅडी? अभिजित सर, तुम्ही केक बनवलाय का? नाही. अरे मी केक बनवेन आणि तुला देणार नाही असं होईल का मॅडी? तेच म्हटलं मी. सोहम सर असं का म्हणाले मला की तुम्ही माझ्यासाठी केक बनवलाय पण तो तुम्हाला मला द्यायचा नाही म्हणून? हा, सोहम असं म्हणाला? हो. मॅडी, अगं ओढण्यांचं गाठोडं कुठे? बघूया कसा बिझनेस करतेस ते. तुला तुझी ऑर्डर आहे ना पूर्णच करू देणार नाहीये मी.
काय ग मॅडी, इतकी महत्वाची गोष्ट म्हटल्यावर लक्ष द्यायला होतच ना. आता ऑर्डर कशी पूर्ण करणार तुम्ही? मॅम काय करायचं आता? मॅडी रडू नकोस. गाठोडं कुणी नेलंय त्याचं नाव मला माहितीये. कोणी? कोणी नेलं? मी सांगू? हा, असं सगळ्यांसमोर नाव नाही सांगायचं. जाऊ दे ना, नावाचं काय एवढं. महत्वाची गोष्ट ही आहे की मॅडी आपली ऑर्डर अगदी सेफ आहे. गाठोडं सेफ आहे. कुठे मॅडम ते? अरे वा शुभ्रा, शाबास. चला निघा मग आता, उशीर होईल नाही तर. बबडू चल राजा ये. मॅडी निघूया. येस. बाय बाय, ऑल द बेस्ट. बाय जो. हो बाय बाय. ओढण्यांचं गाठोडं मी जाळलं म्हणजे शुभ्राच्या हातात काय? तर माझेच कपडे. असा डाव खेळलीस काय माझ्यासोबत? शुभ्रा मी सोडणार नाहीये तुला. शुभ्रा मॅम, मी किती स्मार्ट आहे. मी सोहम सरांना बरोबर ओळखता. हे असं काहीतरी करतील तुम्हाला आधीपासूनच माहित होतं ना? तेच तर दुःख आहे मॅडी. सोहमला आता मी चांगलीच ओळखायला लागली. चल. And we assure you that we'll complete your consignment on time and we'll deliver it on time and we are very happy to do business with you. Thank you. हे सगळं मेल करून टाक. डन मॅम. मॅम तुमच्या जेवणाची वेळ झाली आहे. मी वाढू का तुम्हाला? तुम्हाला तुमचे मेडिसिन्स पण घ्यायचे असतील ना? नाही नाही नको, मी 10-15 मिनिटांनी जेवेन. मॅम प्लीज तुम्ही जेवून घ्या. तुम्ही जर वेळेवर जेवला नाही, तुम्हाला त्रास झाला ना, तर सोहम सर आणि अभिजित सर माझ्यावर खूप रागावतील. माझा जॉबही जाऊ शकतो. मला सोहम सरांच्या स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन आहे तो. प्लीज. ओके ठीक आहे, हरकत नाही. पण तुझा पण लंच ब्रेक झाला ना, तू जाणार असशील ना लंचला? मी तुमच्या नंतर जेवेन. तुम्ही आधी जेवून घ्या प्लीज. मॅम तुम्ही बसा, मी आणते तुमचा डब्बा. इज दॅट ओके? ओके ठीक आहे, आलेच मी.
अगं थँक्यू. अगं तू जा ना, तू जेवून घे. मॅम मी नंतर जेवेन. अगं उभी काय राहिलीस, बस. ओके. मॅम काय झालं? पाणी घ्या. खूप काय झालं मॅम? खूप खारट झालंय. म्हणजे कधीही शुभ्राच्या हातून असं होत नाही. इतकं सुंदर बनवते सगळं ती. आय डोंट नो एवढं मीठ कसं पडलं तिच्या हातून. मॅम शुभ्राताईकडून असं चुकून झालं असेल. ॲक्च्युली सोहम सर सगळ्या स्टाफला खूप प्राऊडली सांगत होते की शुभ्राताईंनी एक बिझनेस सुरू केलाय. त्या गडबडीत अशी चूक होऊच शकते ना. हो खरं आहे ग, पण हे मी खाऊ नाही शकणार. इट्स इम्पॉसिबल टू इट. हरकत नाही, मला वाटतं मी खालच्या कॅफेमधनं काहीतरी सँडविच वगैरे घेते मागवून. मॅम तुम्ही हॉटेलमधनं नका मागू, कारण सोहम सरांनी मला सांगितलं की तुम्हाला बाहेरचं खाल्ल्यावर त्रास होतो. हो पण एक दिवस खायला काही हरकत नाही ना. आय जस्ट गेट समथिंग. मॅम प्लीज असं नका करू. इफ यू डोंट माइंड, माझा टिफिन आहे आणि मी घरी बनवलेला वरण भात आहे, साधाच आहे, तुम्हाला चालेल का? अगं पण तुझा टिफिन तुला लागेल ना. मॅम ॲक्च्युली मी खूप हेवी ब्रेकफास्ट केलाय आणि मी थोडा ना टिफिन जास्तच आणते. आय इन्सिस्ट मॅम, प्लीज रिक्वेस्ट करते. तुम्ही खाणार का तो? ओके ठीक आहे, मी थोडंसं चाखेन. ओके मॅम, मी आणते माझं टिफिन. ओके. मला फक्त आसावरी मॅम समोर आता एवढंच प्रूव्ह करायचंय की मी शुभ्रापेक्षा प्रत्येक गोष्टीत बेटर आहे. एकदा की मला आसावरी मॅमच्या मनात प्लेस मिळाली ना की मग त्यांच्या घरात पण माझी जागा फिक्स.